हॅलो हाय फ्रेंड्स. सो आता आहे बघा MGच्या शोरूमला आलो आहे. आहे बघा RK स्टुडिओ, एकदम चेंबूरचा नाही का RK. हो सेम त्या तिकडे हॅरियर EVचा जो बेस वेरियंट आहे 65 वाला, तो वाला. हॅलो फ्रेंड्स. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली गाडी जी आहे ती आहे बुक. ओके, पण एक चॅलेंज आलेला आहे. बुकिंग करताना त्यांनी सांगितलं होतं की गाडी आहे स्टॉकमध्ये, तर मी रेडी झालो होतो. ओके, ट्रायडंट मोटर्स. पण त्याच्यानंतर त्यांनी अपडेट दिला की जो कलर आहे त्यांच्या स्टॉकमध्ये तो आहे डेटोना ग्रे. ओके, आणि आपण ऑलमोस्ट जात आहोत टॉप मॉडेलमध्ये. सो जो डेटोना ग्रे आहे, म्हणजे त्यांनी आहे ना लेटेस्टमधलाच डेटोना ग्रे कलर आलेला. पण आपल्या टियागो EVला ऑलरेडी तो कलर आहे, त्याच्यामुळे आपण तो कलर प्रेफरन्स नाही घेते. सो आणि सबसिडी पण बोलता येत ना की फास्ट पद्धतीने चालले आहे. सो अल्टरनेटली आहे ना, मी काय केलेलं, मी आहे ना दुसरे शोरूम्स पण विजिट करायला सुरुवात केली. सो मी MGच्या शोरूमला गेलो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा टाटाच्या दुसऱ्या पण शोरूम्सला गेलो. मी कॉल पण केले, कॉलवर त्यांच्यासोबत नेगोशिएशन पण केलं आपल्या इनवॉइसवरती किंवा आपल्या कोटेशनवरती. ओके, सो त्याचाच अपडेट आहे. MGच्या शोरूममध्ये काय झालं आता तुम्हाला दाखवतो. हाय फ्रेंड्स. सो आता मी आहे ना काय करणार आहे, मी जाणार आहे MGची विंडसर बघायला. कारण MGमध्ये पण त्या लोकांनी इन्सिस्ट केलं की तुम्ही या आणि आपल्या करंट टियागो EVसाठी काय व्हॅल्युएशन देतात ते पण चेक करू. इथून हार्डली 15-20 मिनटं आहे, म्हणून जाऊन येईल. लेट्स सी, बघूया तिकडे गेल्यावरती बघू काय होतं ते. ओके, चला पार्किंग लॉटमध्ये आलो आहे. आपली दोन्ही गाडी तिकडे आहे. एर्टिगा पण आहे. आता एर्टिगा ज्यावेळी सगळे निघतील तेव्हाच निघेल. आणि आपली टियागो EV आहे, मस्त क्लीन करून ठेवलेली आहे. आणि ओके, चला क्लीन करून ठेवलेली. आता आहे ना गाडी चालू करू आणि जाऊया MGच्या शोरूमला. एक ठाण्याला आहे आणि एक चेंबूरला आहे. तर चेंबूरचं जवळ आहे मला, मग मी तिकडेच जाईल. आणि तिकडे विंडसर आणि ZS EVs बघणार आहे. तर त्याच्यामध्ये काय ऑप्शन दिसतात आहेत, ते लोकांकडून काय बेनिफिट भेटतात ते पण बघू. चला तिकडे जाऊ आणि मग बघू. हॅलो हाय फ्रेंड्स. सो निघालो आता आपण आणि आपला आहे ना YouTube लाईव्ह पण चालू ठेवत आहे. ओके, सो काही लोक कनेक्टेड पण आहेत, बघतात आहेत. आय होप पुन्हा हा ब्लॉग मी ज्यावेळी अपलोड करेल त्यावेळी जे बघतात ते त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपला हा ईस्टर्न एक्सप्रेस वे. ओके, अजून आपल्याला जायचं आहे 9.5 किलोमीटर आणि 22 मिनटं दाखवतो आहे 9.5 किलोमीटरसाठी. ठीक आहे, ट्रॅफिक तेवढी नाही आहे याचा अर्थ. त्याच्यामुळे ट्रॅफिक, आणि आता हा उलटा प्रवास आहे ना, तर मुंबईवरून इकडे येणारे आहेत ना ऑफिसवरून, त्यांना तिकडे गर्दी भेटत असेल. चला, आणि पावसामुळे खड्डे खूप झालेत रोडला, सगळेच रोड खराब झाले पावसामुळे. हॅलो हाय फ्रेंड्स. सो आता आहे बघा MGच्या शोरूमला आलो आहे. ओके, आणि आता इथे इन्क्वायरी करू पुढची. लेट्स सी काय बोलतात ते. हाय फ्रेंड्स, माझं आहे ना यांच्यासोबत बोलणं झालं सगळं. ओके, ऑलमोस्ट 4 गाड्या डिलिव्हर झाल्या माझ्यासमोरच. MG फुल विंडसर EV फुल फॉर्ममध्ये, प्रो व्हर्जनसाठी तर फुल लाईन लागले लोकांची. आणि मी आलो होतो, तर आपल्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. पण सीन आहे की गाड्या स्टॉकमध्ये नाही आहे. आणि ते बोलले की आता ट्यूजडेला त्यांच्याकडे स्टॉक रिवाईज होईल, त्यावेळी ते सांगतील. ओके, आता मागे लागले बघा ट्रॅफिक, त्याच्यामुळे मी काय आता मागे लगेच काय निघता येणार नाही मला. ओके ठीक आहे. एनिवे, इकडूनची ट्रॅफिक क्लिअर झाली तरच निघेल मी. सीन असं आहे. आणि यांच्याकडे एसेन्स प्रो आणि एक्झिक्युटिव्ह प्रो, म्हणजे प्रोमध्ये 2च मॉडेल आहेत. ओके,
आणि गाडी तर ॲक्च्युली विंडसरची खूप चांगली आहे तसं बोललं तर. सर्व काय आहे गाडीमध्ये, मस्त आहे गाडी. पण लोकांनी खरंच त्याच्यामध्ये ना बोलतात ना खूप म्हणजे खूप बुकिंग केलेलं आहेत. सगळेच त्यांचे शोरूम एम जीमध्ये कोण जात नव्हतं आणि सडनली एम जी विंडसर EVमुळे असा त्यांचा पूर्ण वाढला आहे, सेल्स वाढला आहे EVमध्ये खास करून. त्यामुळे टाटाचा बोलतात ना पूर्ण बऱ्यापैकी इफेक्ट झालेला आहे. नेक्सॉन EV, त्याच्यानंतर कर्व EV वगैरे. चला आता इकडून जाऊ आणि बघूया की काय ऑप्शन भेटतो का दुसरीकडे भेटतो की काय. लेट्स सी. ओके. हॅलो, हाय फ्रेंड्स. हा बघा RK स्टुडिओ, एकदम चेंबूरचा नाही का RK, तो स्टुडिओ आहे. ओके. सो मी शोधतोय आता ते हे जरा काम आहे की त्याचंच काम शोधतोय. हे बघा RK स्टुडिओ चेंबूर. In 200 meters, make a U-turn at Ghatla Village Road, MV Patil Marg. एक मिनटं. हां. आणि याच्या बाजूलाच हा जो आहे ना, इकडे मी काम करायचो सगळ्यात पहिला टेक्निकलवाला काम तिकडे करत होतो. हॅलो फ्रेंड्स, हाय. सो घरी पोचलो. हे बघा, हां घरी पोचलो. ओके. आणि बाकीची पण कामं केली. चला आणि डिटेल्समध्ये तुम्हाला आता सांगतो की काय झालं. ओके. सो विंडसर EVसाठी किंवा MGच्या शोरूमसाठी गेलो होतो हेच बघायला की MGमध्ये काही ऑप्शन्स वगैरे आहेत का आणि गाडी रेडी आहे का अवेलेबल. ZS EVमध्ये पण काही ऑफर देतात का, तर तसं काही नाही आहे. ॲक्च्युली त्यांची डिमांड आहे एवढी, त्याच्यामुळे ते लोक देत नाही आहेत लगेच. सो आणि ऑलरेडी बुकिंग आहेत लोकांच्या. सो जर काही कोणाची कॅन्सल झाली त्यात त्यांनी दिली तर चांगली गोष्ट आहे अशी. एनिवे ठीक आहे, आपला ट्राय चालूच आहे की जिथून आपल्याला बेनिफिट भेटेल किंवा बोलतात ना ऑफर भेटेल वगैरे तिकडून आपण मग घेऊ शकतो. ओके. चला आजसाठी एवढंच. आणि मी लाईव्ह पण चालू केलेला. ओके. तर लाईव्हमध्ये पण जॉईन करा आणि सबस्क्राईब करा. ओके. चला बाय. हॅलो, हाय फ्रेंड्स. सो रिसेंटली तुम्ही बघितलं म्हणजे मी इन्फॉर्मेशन दिली होती विंडसर MGच्या शोरूमला पण व्हिजिट केलेलं आणि त्याच्या अगोदर मी टाटाच्या पण शोरूमला व्हिजिट केलेलं ट्रायडंट मोटर्समध्ये. सो लॉंग बॅक आपण तिकडे बुकिंग केली होती, पण अनफॉर्च्युनेटली टियागो EV अजून काही म्हणजे सेल गेली नाही. आणि त्याच्यानंतर हे पण कळालं की जर EVचा बेनिफिट म्हणजे लॉयल्टी बोनस घ्यायचा असेल तर ती सेल करू नका, तो बेनिफिट घ्या त्याच्यानंतर सेल करा. म्हणून मग तो प्लॅन होल्डवरती गेला. आणि रिसेंटली आता सबसिडी पण आले आणि टाटाकडून पण बेनिफिट्स आले. आणि हॅरियर EV जी नवीनच लॉन्च आहे त्याच्यावरती 1,00,000 रुपये डिस्काउंट देऊन त्याच्यानंतर सबसिडी पण आहे, प्लस लाईफ टाईम वॉरंटी आहे बॅटरीमध्ये. आणि 1,000 युनिट्स म्हणजे 6 महिने किंवा 1,000 किलोवॅट्स युनिट एवढा तुम्ही चार्जिंग फ्रीमध्ये यूज करू शकता. सगळे हे बेनिफिट्स आहेत. त्या बेनिफिट्सचा फायदा भेटावा म्हणून मी जी माझी बुकिंग होती ती कंटिन्यू केली आणि त्यांना सांगितलं. तर त्यांच्याकडे स्टॉकमध्ये गाडी होती, पण ती स्टॉकमधली गाडी मार्चची होती. तर मी पहिला बोललो की बघेल, पण अनफॉर्च्युनेटली ते बघायच्या वेळेस हर्डल झाले तर ते बोललो की नाही झालं. तर ऑर्डरला टाकली. ऑर्डरला टाकताना दुसऱ्या पण शोरूम स्टॉक ऑर्डिनेट केलं तर मला पुनीत मोटर्सकडे भेटले. ओके. तर आता तिकडेच चाललो आहे. त्यांच्याकडे इंटेन्सिव्ह TL म्हणून ब्लूइश कलर असतो, तो कलर आहे अवेलेबल. तर त्या कलरमध्ये आता बघूया कशी फ्रंटला दिसते. सो एक विजिट मारेल आणि प्राईज मॅच करून देतात. ते ऑफर सगळीकडे सेमच चालू आहे सगळ्याच शोरूमला. सो सेम त्या तिकडे हॅरियर EVचा जो बेस वेरियंट आहे 65 वाला, तो वाला पण आहे ना, त्याचा पण कोड घेऊन बघूया. जर वरती खाली वगैरे काय होत असेल ना 1-2 लाखामध्ये डिफरन्स, तर कदाचित त्याच्यावरती पण जाऊ शकतो. ओके. कारण BE6 महिंद्राच्या BE6साठी पण गेलो होतो, पण त्यांचा जो बेस वेरियंट आहे तो 15 ऑगस्टला लॉन्च होणार आणि आत्ता सध्या ते टॉप वेरियंट आणि सेकंड टॉप हे दोनच सेल करतात आहेत. त्याच्यामुळे त्या वेट करायचा, त्याच्यासाठी वेट करणं तेवढं वर्थ नाही वाटत आहे. वेट करणार आहोत आपण एवढा वेळ असं. ठीक आहे. चला
आता मी जातो पटाक्याने आणि विचारपूस करून घेतो. गाडी तिथे आहे, त्याचा PDI पण करून घेईल आणि जर योग्य वाटली तर कंटिन्युएशन करून ठेवू. ओके. तर हे बघा, सॉरी 162ची रेंज आहे. 80चा आता मी AC लावेल ना, तर 20 किलोमीटरचा, 18 ते 20 किलोमीटरचा डिफरन्स येतोच AC मध्ये आणि याच्यामध्ये. ओके. आणि आमच्या पार्किंगमध्ये ना हे बघा B96 पण आहे एक. ओके. त्यांचं चार्जर आत्ता फायनली झाला इन्स्टॉल, अजून ॲक्टिव्ह नाही झाला, इन्स्टॉल झाला आत्ता. ओके. सो 2:24 दाखवतोय, 11 किलोमीटर इकडून आणि 20 मिनटं दाखवतोय. सो 20 मिनटात पोहोचून जाईल तिकडे. ओके, चला निघू इकडून. एकदम मस्त सॉंग्स रेडिओवरती लागतात. हाय मित्रांनो, आता आवाज थोडासा हे येत असेल, व्यवस्थित येणार नाही. हे बघा इकडे आहे ना कार ॲक्सेसरीजचे पण आणि जुने वगैरे गाड्या आहेत ना, त्यांचे पण सेल वगैरे होतात. आणि हे इकडे टाटा मोटर्स, पुनीत टाटा मोटर्स. या अगोदर वासन होतं, आता पुनीत मोटर्स आहे. आणि बरं आलं या गल्लीमध्ये मी गाडी नाही नेली, कारण इकडे स्कूल आहे, त्यामुळे इकडे पार्किंग भेटलेली नसते. मग मी साईडला लावली आणि इकडे टाटा मोटर्सची गाडी. आणि इकडे बाहेरच एक गाडी मगाशी उभी होती. हा हे बघा, ही जी गाडी आहे ना, हीच गाडी आहे वाटतं, ब्लू कलर आहे ना, हीच गाडी आहे. ओके. हॅलो. सो मित्रांनो, आपण आलो आहे ना इकडे. सो इकडे एक गाडी आहे अवेलेबल, स्टॉकमध्येच आहे आणि या मंचीच आहे, जुलै मंचीच आहे. त्याच्यामुळे आणि इंटेन्स ब्लू आहे, कलर पण चांगला वाटतो, ड्युअल टोनमध्ये मस्त कलर वाटतो. आणि आपल्याला श्लोक आहेत भाऊ, ते थोडी इन्फॉर्मेशन पण देतील गाडीची. ओके. हॅलो, हाय फ्रेंड्स, मग पोचलो घरी, गाडी केली लॉक. ओके. आता डिसिजन घ्यायचा टाईम आला आहे, काय करायचा. दोन कलर आहेत, उद्यापर्यंत अलॉटमेंट झाली पाहिजे, नाही झाली तर मग याच्यावरती जावं लागेल. ओके. सो चला, लेट्स सी, थांबूया, बघूया, काहीतरी होईल, काहीतरी पॉझिटिव्हच होईल असंच वाटतं आहे. होईल पण लवकरात लवकर. ओके, चला.